brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अनुजा, तू सांगितलंस त्याप्रमाणे गर्दी जमते, कारण इथं लोक येतात. इथे माझ्याबरोबर काही महिला आहेत, त्या प्रभादेवीतनं आलेल्या आहेत. त्या आवर्जून ओरडून सांगतायत हे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये फूट झाली. या महिला अगदी दसरा मेळाव्याला याव्यात अशा पद्धतीनं साड्या नेसून आलेल्या आहेत आणि एक व्हायरल आजी सुद्धा आपल्या बरोबर आहेत. खरं तर भाड्याने माणसं आणली जातात याच्यावरनं बराचसा राडा सुरू आहे. ठाकरेंची शिवसेना, मनसे, त्याचबरोबर मग भाजप आणि शिवसेना असा विरोध सुरू आहे आणि आरडाओरडा सुरू आहे. तुमची घोषणा एक व्हायरल झालेली आहे, ती घोषणा देता का? पाटलाच्या वनात मक्याची कणस आम्ही नाही आणली भाड्याची माणसं. अय्या पाटलाच्या वनात मक्याची कणस आम्ही नाही आणली भाड्याची माणसं. काय म्हणताय, कसा उत्साह आहे? दोन्ही ठाकरेंना ऐकायला आलेले आहेत. काय ऐकायचंय तुम्हाला आणि कोणाला जास्त ऐकायचंय? आम्हाला फक्त दोन्ही भावांनी विजय व्हायला, दोन्ही भावांचा विजय आलेत ना, आम्हाला बरं वाटलं एकदम. आम्ही एकदम खुश आहोत. दोन्ही भाऊ आम्हाला बघायचे एकत्र आणि लाईव्ह बघायचं आहे आम्हाला. गद्दारी नाही, आम्ही निष्ठावंत आहेत. निष्ठावंतांची म्हणजे ही शिवसेना आणि मनसेना आहे असं दोन्ही नेते सांगतायत. तर निवडणुकीमध्ये निष्ठावंत कसे कमाल करणार? आम्ही पैशासाठी येत नाही, आम्ही यांच्या भावांसाठी दोघांसाठी येतो. आम्ही पैशासाठी येत नाही, उद्धव साहेबांसाठी, बस उद्धव साहेबांसाठी आम्ही येतो इकडे. शरद पवार यांच्यासाठी आम्ही आलोय आज. मराठी माणूस झाला पाहिजे, मराठी माणूस महापौर झालाच पाहिजे. का मराठी माणूस हवा तुम्हाला? आता मुंबईतनं हाकलपट्टी चालली तर काय करणार? अच्छा, मग दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर मराठी महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसेल असं वाटतंय? हो. आम्हाला खात्री आहे. तर अनुजा, ऐकलंस तर माणूसच पाहिजे. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणूसच पाहिजे आणि एक झाले पाहिजे. मराठी माणूसच पाहिजे. आमच्या साहेबांची, मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. बास म्हणतायत त्या, मुंबई आमच्या साहेबाची नाही कोणाच्या बापाची असं म्हणतायत. तर या आजी ज्या आहेत त्यांनी आम्ही नाही आणली भाड्याची माणसं असं म्हणत कशा पद्धतीचा माहोल असेल, कशा पद्धतीचं वातावरण या सभेसाठी असेल हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन सुद्धा शिवसैनिक इथं जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे.